रात्रीनं आणल्या होत्या गुळाची भाजी, तर म्हटलं चला बनवूया मस्त गुळाची भाजी. कोण खाल्ली आणि तुम्ही कशी बनवता नक्की कमेंट करून सांगा. चला मग मी कशी बनवते ते आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. सर्वात प्रथम काय करायची, साफसुथरी करून घ्यायची व्यवस्थित. आता ती कसं आहे रानभाजी असते तर व्यवस्थित साफ माती वगैरे असते सगळी साफ करून घेतली आणि धुवून घेतली. कढईमध्ये तेल टाकलं, मस्त तेल गरम झाल्याच्या नंतर 1 चम्मच जिरा टाकला. जिरा मस्त तळल्याच्या नंतर काय केलं, बारीक चिरलेला कांदा टाकला, तो पण मस्त तळून घ्यायचा आहे. तळत आल्याच्यानंतर मिरची, लसण, कोथिंबीर आणि मस्त ते बारीक केलेली पेस्ट त्याच्यामध्ये टाकायची. थोडी हळद टाकायची. अशी साधीच बनवलेली भारी लागते, त्याच्यामध्ये मसाले टाकायची काही गरजच नाही. मस्त मसाले तळल्याच्या नंतर भाजी कट करून घ्यायची आणि 2 मिनटं परतून घ्यायची त्याच्यामध्ये. आणि ती कसं आहे अशी लाळूस चिकट असते. 2 मिनटं चांगली शिजून घेतली ना, त्याचा चिकटपणा कमी होतं, भेंडीसारखा तसा चिकटपणा आहे. अगोदरच धुवून घ्यायची, नंतरच कापायची, तशी धुवून नाही घ्यायची. त्याच्यामध्ये पूर्ण अशी 2 मिनटं मिक्स करून घेऊया आणि शिजून पण घ्यायची थोडी. मस्त आता शिजलेली आहे. त्याच्या काड्या वगैरे सगळं टाकायचे, कवळ्या असतात तर लगेच शिजून जातात. पूर्ण 2 मिनटं मिक्स करून घेतली, चांगली आता फ्राय झाली होती. आणि थोडं चण्याचं पीठ घेतलं, ते मिक्स केलं त्याच्यामध्ये आणि मस्त शिजून घेतलं. थोडं पाणी टाकायचं, परत थोडं शिजण्यासाठी पाणी लागते, बेसन घट्ट होतं ना तवा, त्याच्यामुळे थोडं पाणी टाकलं, अर्धा ग्लास पाणी टाकलं. चवीप्रमाणे मीठ ॲड करायचे आणि 2 मिनटं मस्त चांगलं कढून घ्यायचे, म्हणजे शिजून घ्यायचं आहे. थोडं परत पाणी टाकते, मग लयच घट्ट होत होती भाजी म्हणून थोडं पाणी टाकलं आणि पूर्ण अशी मिक्स करून घेतली आणि मीठ टाकून चांगली शिजून घ्यायची. बेसन असल्यामुळे 2 मिनटं जरा एक्स्ट्रा शिजून घ्यायची. बघू शकता झाला आता आपली मस्त गोळाची भाजी रेडी झाली. बारीक गोळ होता, आता गोळाची भरपूर प्रकार आहे, पण बारीक गोळ आणला होता. चला आता ज्वारीच्या भाकरीसोबत मस्त खाऊया. रेसिपी जर आवडली तर नक्की एक लाईक करून जा. बाय, भेटूया दुसऱ्या रेसिपीमध्ये.